नमस्कार. आज आपण एक असा किल्ला पाहणार आहोत जो कोल्हापूरपासून साधारण 80 किलोमीटरवर आहे आणि कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांच्या सीमारेषेवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला, प्रसिद्ध गड म्हणजेच किल्ले रांगणा. कोल्हापूर गारगोटी असा प्रवास करून आम्ही आलो चिक्केवाडीपासून अलीकडं 5 किलोमीटरवर. इथूनच ट्रेकला सुरुवात होणार होती. सुरुवातीलाच किल्ल्याविषयी माहिती देण्यात आली. ऐतिहासिक महत्व आणि इथल्या जंगलांच्या विषयी कळालं. या ट्रेक विषयी आणि किल्ल्याविषयी मला खूपच जास्त उत्सुकता होती. खूप वर्षांच्या पूर्वी मी ठरवलं होतं की एकदा तरी रांगणा किल्ला पाहायचा आणि हा ट्रेक करताना जंगल अनुभवताना एक वेगळाच अनुभव मिळाला. हे जंगल जैवविविधतेने परिपूर्ण असं आहे. तुम्ही जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला काहीतरी वेगळंच दिसेल. रांगणा किल्ला असा आहे की या किल्ल्यावर तुम्हाला चढावं लागत नाही तर उतरावं लागतं. तुम्हाला कोल्हापूर आणि कोकण दोन्हीकडून या किल्ल्यावर जाता येतं. अतिशय सुंदर असे पाण्याचे ओहोळ आधीमध्ये लागतात. मोठे ओढेही लागतात. जंगलातील सुंदर पायवाटा तुडवत आम्ही थोड्याच वेळात येऊन पोचलो चिक्केवाडी या गावाजवळ. इथली घरं खूप सुंदर आहेत. निसर्गरम्य ठिकाणी राहण्याचा अनुभवच वेगळा असावा. चिक्केवाडी सोडून थोडं पुढे येताना दमछाक होत होती, पण उत्सुकताही तेवढीच होती. किल्ला पाहायचा आहे. इथं आल्यानंतर किल्ल्याची माहिती देण्यात आली. कशा पद्धतीनं तो पाहावा हे सांगण्यात आलं. इथे सुरुवातीलाच तुम्हाला एक दगडी उंबरा लागतो. ही पूर्वी पहाऱ्याची चौकी असावी किंवा प्रवेशद्वार असावं. थोड्याच वेळात तुम्ही एका छोट्या पठारावर येऊन पोहोचता आणि दिसू लागतो किल्ले रांगणा. समोरच्या पठारावरूनच रांगणा किल्ल्याचा बुरुज दिसू लागतो आणि आपण येऊन पोहोचतो एका ऐतिहासिक वास्तूच्या पायथ्याशी. महाराणी ताराबाईंनी सुद्धा या किल्ल्यावर काही काळ वास्तव्य केले आहे. किल्ल्याकडे जाताना बुरुजाच्या बाजूला एक छोटीशी पायवाट आणि एका बाजूला खोल दरी. थोडं पुढं गेल्यानंतर पहिलं प्रवेशद्वार लागलं. आता किल्ल्याची पडझड झाली आहे, पण आहे ते अवशेष पाहताना सुद्धा त्याची भव्यता लक्षात येते. थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला या प्रांगणात 2 मोठ्या तोफा दिसतात. या दोन्ही दरीतून उचलून त्याचं संवर्धन करण्यात आलं आहे आणि आता त्या तिथं सुस्थितीत बसवण्यात आल्या आहेत. इथे निंबाळकर वाडाही दिसतो. आम्ही गणेश मंदिराच्या दिशेने निघालो. गणेश मंदिरात दर्शन घेतलं आणि तिथेच दुपारचं जेवण केलं आणि तेवढ्याच वेळात पाऊस चालू झाला. सकाळपासून दडी मारलेला पाऊस अचानक मोठ्या रूपात पडू लागला. महादेव मंदिराचं दर्शन घेतलं आणि रांगणाईच्या देवळात आलो. देवी रांगणाईच्या प्रांगणात सगळेजण थांबलो होतो. आत जाऊन रांगणाईचं दर्शन घेतलं. अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि परिसरही शांत आहे. रांगणा ट्रेकला येणारे बहुतांशी ट्रेकर्स रांगणाई देवीच्या मंदिर परिसरातच मुक्काम करतात. पावसाचा जोर वाढला होता आणि पाणी सर्वत्र वाहताना दिसत होतं. छोटे छोटे ओहोळ सुद्धा भरले होते. पाऊस, धुकं, वारा आणि आजूबाजूला असणारा हिरवागार परिसर. किल्ला अतिशय देखणा दिसत होता. ट्रेकला आल्याचं समाधान वाटलं.
रांगणा किल्ला ट्रेक आम्ही माउंटन ॲडव्हेंचर यांच्यासोबत केला आहे. यांच्यासोबत आम्ही बरेच ट्रेक केले आहेत. अतिशय छान अनुभव होता. रांगणा किल्ला परत परत पाहावा असा आहे. तुम्ही असा ट्रेक केला आहे का? मला नक्की सांगा आणि रांगणा किल्ला नक्की पहा. थँक्यू.